नमस्कार. डीएम या स्टाफ नर्स परीक्षेबद्दल मनात खूप गोंधळ आहे, नाही का? परीक्षा कधी होणार, अभ्यास कसा करायचा, असे अनेक प्रश्न असतील. पण काळजी नसावी. आज आपण याच सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. अनिश्चिततेकडून एका ठोस तयारीकडे कसा जायचं हेच आपण पाहूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी परीक्षेबद्दलची जी अनिश्चितता आहे त्यावर बोलू. मग परीक्षेचा आराखडा कसा आहे ते समजून घेऊ. विषयवार तयारी कशी करायची, अभ्यासासाठी काय काय वापरायचं आणि महत्त्वाचं म्हणजे तयारी आत्ताच का सुरू करायची, या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. बरोबर. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडला आहे तो म्हणजे परीक्षेच्या तारखेचं काय. ही जी अनिश्चितता आहे, चला सगळ्यात आधी त्यावरच बोलूया. हो, हाच तो प्रश्न आहे. डीएमईआर स्टाफ नर्सची परीक्षा नक्की होणार तरी कधी? म्हणजे बघा, सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, अफवा पसरत आहेत, पण खरं सांगायचं तर डीएमईआर कडून अजून तरी कोणतीही ऑफिशियल अनाउन्समेंट आलेली नाहीये. मग प्रश्न येतो की परीक्षेला एवढा उशीर काय लागतोय? बरं, यामागे काही प्रशासकीय कारणं असू शकतात असं म्हटलं जातंय. म्हणजे बघा, तो जो 80-20 आरक्षणाचा नियम आहे त्याबद्दल काही चर्चा सुरू असतील, किंवा नक्की किती जागा भरायच्या आहेत ती संख्या फायनल होत नसेल, अशा काही गोष्टींमुळे हा उशीर होत असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता जे आपल्या हातात नाही आहे त्या तारखेचा विचार सोडून देऊ. जे आपल्या हातात आहे, जे आपल्याला नक्की माहिती आहे त्यावर लक्ष देऊया. आणि ती गोष्ट म्हणजे परीक्षेचा आराखडा. चला तो व्यवस्थित समजून घेऊया. हा बघा, हा मागच्या वर्षीच्या म्हणजे 2023च्या परीक्षेचा पॅटर्न आहे. एकदम सोप्पा आहे. एकूण 100 प्रश्न आणि गुण आहेत 200. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नॉन नर्सिंग विषयांना 60 प्रश्न आहेत म्हणजे 120 मार्क, आणि नर्सिंग विषयांना फक्त 40 प्रश्न म्हणजे 80 मार्क. याचा अर्थ काय? तर 60% वेटेज हे नॉन नर्सिंगला आहे. हेच या परीक्षेला थोडं वेगळं बनवतं. ओके, आता पॅटर्न तर आपल्या डोळ्यासमोर क्लिअर आहे. मग पुढचा प्रश्न येतो की प्रत्येक विषयाची तयारी करायची कशी. चला आता आपण विषयवार रणनीती काय असायला पाहिजे ते बघूया. सगळ्यात आधी बोलूया नॉन नर्सिंग विषयांबद्दल. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक सगळ्यांनाच माहितीये, ते उत्तम आहे. इंग्रजीसाठी कोणतंही एक बेसिक ग्रामरचं पुस्तक घेतलं तरी चालेल. जीकेसाठी गेल्या 6 महिन्यांचं करंट अफेअर्स करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. यासाठी तर यूट्यूबवर टॉपिकनुसार इतके चांगले फ्री व्हिडिओज आहेत की वेगळं काही करायची गरजच नाही. आता येऊया नर्सिंग विषयांकडे. आणि इथे खूप मोठा फरक आहे जो समजून घेणं गरजेचं आहे. बघा, नॉर्सेट-सारख्या परीक्षांमध्ये जास्त फोकस मोठ्या म्हणजे मेजर विषयांवर असतो. पण डीएमईआर आणि डीएचएसच्या परीक्षांमध्ये तसं नाहीये. इथे मेजर विषयांसोबतच जे मायनर विषय आहेत जसे की न्यूट्रिशन, मायक्रोबायोलॉजी, फार्मा, ॲडमिन, सोशिओलॉजी या सगळ्यांना तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे हे विषय ऑप्शनला टाकता येणार नाहीत. मग नर्सिंगसाठी पुस्तकं कोणती वापरायची हे तयारीच्या लेवलवर अवलंबून आहे. जर कोणी अगदी नव्याने सुरुवात करत असेल तर PR यादव यांचे दोन्ही व्हॉल्यूम उत्तम आहेत. एकच सल्ला आहे, आधी थिअरी वाचा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि मगच MCQ सोडवा. याने बेस एकदम पक्का होईल. थोडी तयारी झाली असेल तर टार्गेट हाय आणि ॲडव्हान्स तयारीसाठी मिशन परिचारिका हे पुस्तकं वापरता येतील. आता आपल्याकडे पुस्तकं तर आली, पण फक्त चांगली पुस्तकं असून भागत नाही का? ती वापरायची कशी, अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर आपला अभ्यासाचा पूर्ण शस्त्रसाठा तयार करूया. आता 2 मार्ग आहेत. एक म्हणजे सेल्फ स्टडी, म्हणजे स्वतः अभ्यास करणे, आणि दुसरा म्हणजे कोचिंग क्लासेस. सेल्फ स्टडीमध्ये शिस्त खूप लागते, पण तो लवचिक आणि कमी खर्चाचा असतो. क्लासेसमुळे एक दिशा मिळते, एक रुटीन लागतं. निवड कोणाचीही असली तरी एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती म्हणजे सातत्य. ते नसेल तर काहीच शक्य नाही. आणि हो, सेल्फ स्टडी करा किंवा क्लास लावा, एक गोष्ट आहे जी सगळ्यांनीच करायला पाहिजे, आणि ती म्हणजे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजने काय होतं? आपली लेव्हल आपल्याला कळते. आपण कुठे चुकतोय, कोणत्या विषयांवर अजून मेहनत घ्यायची गरज आहे हे सगळं स्पष्ट दिसतं. याला पर्याय नाही. आता मनात एक प्रश्न येऊ शकतो की ठीक आहे, हे सगळं खरं आहे, पण परीक्षेची तारीख तर अजून आलेली नाही. मग आत्तापासूनच एवढी तयारी का करायची? थांबायला काय हरकत आहे? चला याचं उत्तर शोधूया, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. यावर्षी भरती होण्याची शक्यता 99% आहे. हो, 99%. का? कारण 2 मोठी कारणं आहेत. एक, राज्यात नवीन मेडिकल कॉलेज उघडली आहेत आणि त्यांना चालवण्यासाठी स्टाफची खूप गरज आहे. आणि दुसरं म्हणजे TCS IBPSचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते डिसेंबर 2025 मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांना भरती प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. आणि 2023चा अनुभव तर आपण विसरूच शकत नाही. काय झालं होतं तेव्हा?
अचानक परीक्षेची घोषणा झाली आणि तयारीसाठी हातात किती दिवस होते? फक्त 20 दिवस. आता सांगा, 20 दिवसात क्लास लावणं, रिव्हिजन करणं, टेस्ट सिरीज सोडवणं हे सगळं शक्य आहे का? नाही. म्हणूनच तयारी आत्ता सुरू करणं शहाणपणाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही भरती होणारच आहे. हे काही शक्यता नाहीये, ही गरज आहे. नवीन मेडिकल कॉलेज सुरू करायची असतील, त्यांना मान्यता मिळवायची असेल, तर स्टाफची भरती करणं हे सरकारसाठी अनिवार्य आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. तर मग शेवटी प्रश्न एकच उरतो. भरती तर निश्चित आहे, परीक्षा होणारच आहे. प्रश्न हा नाही आहे की परीक्षा कधी होणार. खरा प्रश्न हा आहे की जेव्हा परीक्षा होईल तेव्हा आपण तयार असू का? चला तर मग या कधीच्या चक्रातून बाहेर पडून आपल्या तयारीवर लक्ष केंद्रित करूया.